साहेब हो साहेब चला संध्याकाळी भेटतो एखाद्या प्रत्येक बघूया बाईट घेऊ त्यासाठी आपण निमंत्रण आपण त्यांना आपण निमंत्रण नाही दिलं तरी सकाळी 9 वाजल्यापासून आहे. आपण जे पत्रक काढलेले आहे त्यांच्याकडे ते पत्रक कदाचित केलं असेल. त्या पत्रकाच्या संदर्भात आम्ही त्यांना आवाहन करतोय. त्या पत्रकाचा संदर्भ त्याचे प्रश्न वाचून मेसेज आपण आश्वासन नाही सभागृहामध्ये तुम्ही जाणार आहात. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमचे नगरसेवक जाणार आहेत. त्यांना बजेट काय आहे ते पहिलं माहिती पाहिजे. सभागृहामध्ये बोलायचं कसं हे सुद्धा टॅलेंट हवं आहे. त्याला आपण ट्रेनिंग म्हणतो. ही ट्रेनिंग आमच्या उमेदवारांना झाली पाहिजे. खुर्च्या फेकून चालणार नाही, माईक फेकून चालणार नाही. ट्रेनिंग झाली पाहिजे. आणि ज्या मोठा आवाज करा जरा चांगली गिरदी सर्वांनी यायला जय भीम सर्वांना. मी करुणा बाबासाहेब इकडे 14 मधून उमेदवारी निवडणूक लढवत आहे. जय भीम. मैं मालती विश्वकर्मा 11 नंबर प्रभाग मेरा. बालासाहेब ठाकरे उद्धव बालासाहेब ठाकरे. नमस्कार. मी तबस्सुम मोइनुद्दीन शेख वॉर्ड क्रमांक 14 से नमस्कार. माझं नाव कृष्णा दिनकर सावंत. वार्ड क्रमांक 14 ड मधून मी लढत आहे. उमेदवार आहेत कुठली पार्टी शिवसेना ते उमेदवार आहेत. मागण्याच्या आहेत उमेदवार आले. तुम्हाला म्हणजे काही गोष्टी समजल्या पाहिजे. आम्ही इथे जे संपूर्ण म्हणजे बौद्ध बांधव आम्ही संघटनाने आमची एक विचारधारा मिळून आम्ही एक मिशन म्हणून आम्ही सर्व बौद्ध बांधव 14 आणि 18 नंबरचे सर्व बौद्ध बांधव आम्ही जमलेलो आहोत. तुम्हाला असं सांगू इच्छितो तुम्ही निवडून उद्या जाऊ महानगरपालिकेमध्ये आमची खूप सारी मंगल कामना असणार आहे. सर्वात आमची एक मागणी आहे. संविधानाचा अमृत महोत्सव 2024ला चालू होतं आणि त्या अनुषंगाने जे आमचे कुमार राऊत चालू आहेत आम्ही सर्व मिळून सर्व धर्मीय मिळून आम्ही महानगरपालिकेमध्ये हे दिलं होतं, एक निवेदन दिलं होतं की या नवीन महानगरपालिकेसमोर एक कोनशिला संविधानाच्या उद्देशिकेची असली पाहिजे आणि अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये ती कोनशिला तयार झाली आणि ती कोनशिलेचा हे फोटो आहे ह्यामध्ये आणि ही कोनशिला पाडण्यात आली. ही कोनशिला पाडण्यात आली, संविधानाची कोनशिला आहे म्हणून ती पाडण्यात आली. म्हणून आम्हाला फार मोठा एक आघात झालेला आहे आणि त्या आघातामुळे आमची सर्व बौद्ध बांधव इथे जमलेले आहेत. आमची पहिली मागणी आहे, ज्यावेळेस तुम्ही नगरपालिकेत जाल त्यावेळेस तुमची आमच्याकडनं पहिली मागणी असणार आहे की संविधानाची कोनशिला ही केवळ शूद्र अतिशूद्रांसाठी नाही, ही महिलांच्या अधिकारासाठी आहे आणि म्हणून ही अधिकाराची कोनशिला पुन्हा उभी राहिली पाहिजे आणि ती बांधली होती तिच्यापेक्षा भव्य दिव्य कोनशिला उभी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे आहे. त्याच्यावर तुम्ही बोलायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी त्याच्यानंतर इथे बाबासाहेब आंबेडकरांचा भवनसाठी ईस्टला जागा मिळाली होती 28 गुंठे. ही जागेमध्ये नगरपालिकेच्या त्यावेळेसच्या सत्तेने तिथे एक पाण्याची टाकी बांधली, तिथे बालसंगोपन केंद्र बांधण्याची जागा संपलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची इथं पदस्पर्श झालेले, त्या आंब्याच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन बसायचे आणि म्हणून या जागेत बाबासाहेब पदस्पर्श झाले. इथं भव्य दिव्य असं भवन व्हावं अशी इच्छा आहे. त्याच्यानंतर हे जे ठिकाण आहे तुम्ही जिथं उभे आहेत तिथे त्या जागेत भगवान गौतम बुद्धांचे पदस्पर्श झालेले आहेत आणि या पदस्पर्श झालेल्या ठिकाणी हा स्तूप उभा आहे आणि ह्या जागेमध्ये ही 45 एकर जागा आहे. आमच्याकडे केवळ आता ह्या जागेमध्ये फक्त 2.5 एकर जागा आहे. 45 एकर जागा आहे आणि 45 एकर जागा आता ती त्याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही, पण ह्या जागेवरती आमची एक भगिनी, एक आदिवासी भगिनी, तिला माहीत असताना तिने ते घर आहे तिथं बांधलेलं आहे आणि ते घर असल्यामुळे ही जागा जी पवित्र आहे ती अपवित्र होते. आपण एखाद्या मस्जिदमध्ये एखाद्या मंदिरामध्ये जर कोणी राहिलं तर टॉयलेट बांधून ते अपवित्र होते. तशी ही भगिनी इथे राहते. तर त्या भगिनीच्या
याच्यासाठी तिथून तिला दुसरी जागा मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तिला 2 ते 3 गुंठे जागा पाहिजे, सरकारी जागा पाहिजे, जेणेकरून तिचं स्थलांतर करेल, ही आमची एक मागणी आहे. त्याच्यानंतर आमची अजून एक मागणी होती 20 वर्षापूर्वी, की इथं अशोक सम्राटांनी हा जो स्तूप बांधलेला आहे हा अशोक सम्राटांनी बांधलेला आहे. आणि म्हणून जो उडान पूल आहे, ईस्ट वेस्टला जोडणारा उडान पूल आहे, त्याला आम्ही इथं फलक पण लावलेला आहे, अशोक सम्राट पूल. त्याचं नाव अजून दिलेलं नाही, ते व्हावं. आणि अमरच आहे तो शाखा या गेल्या वर्षी 24-25 अर्थसंकल्पामध्ये 4,000 करोडचा बजेट आहे. गेल्या वर्षाचं बजेट 4,000 करोडचं आहे आणि 4,000 करोडच्या बजेटमध्ये आमच्यासाठी शेड्यूल कास्टसाठी 5% म्हणजे 200 करोडची तरतूद आहे. आणि ती तरतूद अजूनही आमच्या कधी आम्हाला ते मिळालं नाही. आम्हाला ते आम्हाला वैयक्तिक नको, पण आमच्या बांधवांसाठी ते खर्च केले पाहिजे. यासाठी तुम्ही काय बोलणार आहात हे तुम्ही आपले मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद. बोला आता, बोला, बोल बोल, तुला काय म्हणतो? नमस्कार, जय भीम. जय भीम. काकांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, आमच्या पक्षाकडनं त्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकून घेतल्या. मी तुम्हाला एक वचन देतो, ज्या सगळ्या काय गोष्टी, ज्या काय मागण्या आहेत, तो आपला हक्क आहे. ही आपल्याला महापालिकेकडे मागायची नाही आहे, ते आमच्या हक्काची गोष्ट आहे. साधारण आपल्याला म्हणजे महापालिकेला या आधीच्या महापालिकेच्या सर्व लोकांना कळालं नाही की एवढं सगळं आपल्याकडे जे सोनं आहे, हे जे आपण जपून ठेवलेलं आहे, ते आपल्याला कुठेतरी लोकांना दाखवायचे, जेणेकरून बाहेरची लोक येतील आपल्याकडे या सगळ्या गोष्टी बघायला. जसं काकांनी सांगितलं, या जे रहिवासी इकडे राहतात त्यांना त्याचं पुनर्वसन करायचं आहे, तर त्यासाठी 100% आमचा पक्ष पुढाकार घेणार. जसे आमचे सन्माननीय आदित्य साहेब पर्यावरण व पर्यटक मंत्री होते, आम्ही मागच्या वेळेस हा विषय त्यांच्याकडे सुद्धा नेलेला की आम्हाला इकडे टुरिझमसाठी म्हणजे ते आपल्या नालासोपाराचं, या शूरपारक नगरीचं आपलं मोठं नाव झालं पाहिजे. आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. आता जसं त्यांनी सांगितलं
याचं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि त्याच्यासाठी सर्व आम्ही संविधानाच्या आम्ही प्रयत्न केले आणि लोकवर्गणीतनं तो संविधानाचा मोठा स्तंभ तिकडे आपण उभा केलेला आहे. त्याचप्रमाणे राजाभाऊ जाधव आहेत. राजाभाऊ जाधवांबद्दल तुम्हाला माहिती असेल, आज जो शूरपार ग्राउंडवर जो गौतम बुद्धांचा पुतळा उभा आहे तो राजाभाऊ जाधवांनी रत्नाकर गायकवाड आणि त्यावेळेला जे पुतळे आले, पण आता हे बसवायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. त्यावेळेस राजाभाऊ जाधवांनी सांगितलं की ही सरकारी जागा आहे शूरपार क्रीडा मंडळाची आणि ती सरकारी जागासुद्धा आम्ही रिकामी केलेली आहे, मी माझ्या हाताने रिकामी केलेली आहे. म्हणून आज गौतम बुद्धांचा पुतळा तिकडे आहे. तिकडे संपूर्ण झोपडपट्टी होती. आम्ही 5 जणांनी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7पर्यंत एक पाण्याचा थेंब न घेता किंवा न जेवता आम्ही तिकडल्या झोपड्या आमच्या हाताने तोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज गौतम बुद्धां तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, त्यामुळे आज गौतम बुद्धांच्या पुतळ्याला ती जागा मिळाली आणि राजाभाऊ जाधवांनी ती रत्नाकर गायकवाडांना ती जागा दाखवली की ही जागा आहे, ह्याच्यामध्ये हा पुतळा बसवा. तेव्हा तो पुतळा बसवलेला आहे आणि त्याचे सर्व प्रूफ राजा जाधवांकडे आहेत. त्याचप्रमाणे या सरकारी दवाखान्यासमोर जो गौतम बुद्धांचा पुतळा बसवलेला आहे तो सुद्धा राजाभाऊ जाधवांनी त्यांची जागा, स्वतःची जागा, स्वतःच्या मालकीची जागा त्या पुतळ्याकरता बसवलेली आहे. असं म्हणजे बौद्ध लोकांसाठी किंवा धर्मासाठी काही काम केलं नाही असं नाही. राजाभाऊंचा पुष्कळ पुढाकार आहे. त्यांच्याकडे परवा मी गेलो होतो, त्यांनी मला त्यांच्या टॅबवर सर्व पुरावे दाखवलेले आहेत. आज त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते बोलू शकत नाहीत आणि ज्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या सर्वांची आम्हाला जाणीव आहे आणि ह्या मागण्या आमचे उमेदवार निवडून येवो किंवा न येवोत, पण त्याचा पाठपुरावा सतत करत राहणार. आणि मी भारतीय संविधान जनजागृती अभियानाचा मी समन्वयक आहे, त्याच्यामुळे मी ह्या उमेदवारांच्या मागे चाबूक घेऊन लागणार आणि सर्वांनी मला तुम्ही साथ द्यायची आहे. विशेष म्हणजे कारण कोणी असो, हे जरी आज मी काय ह्या पक्षाचा नाही आहे, पण मी समाजवादी पार्टीचा वसई विरार शहराचा अध्यक्षसुद्धा आहे, पण इकडे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये आमचा एकही उमेदवार उभा केलेला नाही आहे आणि संपूर्ण पाठिंबा हा आमचा, जे आमचे समविचारी आहेत पक्ष त्यांच्याबरोबर आहे. आणि विशेष म्हणजे आज ह्या सर्वांना इकडे जाणीव आहे. या स्तूपाबद्दल मला माहिती आहे, आम्ही इकडे खेळायचो, आम्ही इकडे बघायचो. हा भारतातला पहिला बौद्ध स्तूप आहे आणि त्यानंतर असा स्तूप व्हावा म्हणून नितीन शेलार सांचीला गेले होते, कारण ह्या स्तूपाची प्रतिकृती ही सांचीला आहे आणि तिकडे जाऊन त्याची सर्व पाहणी वगैरे केली की आपल्याकडे तो स्तूप कसा होता आणि कसं बांधायचं. त्याच्यानंतर हैदराबादला हुसेन सागर तलाव आहे, त्या तलावामध्ये बौद्धांची मला वाटतं मूर्ती आहे, मी सुद्धा गेलो होतो ती मूर्ती ते बघायला सुद्धा आमची माणसं. मी जरी बौद्ध धर्मीय नसलो तरी मी आंबेडकरवादी आहे, पहिला आंबेडकरवादी आहे मी, त्याच्यामुळे आम्ही सर्व जाऊन त्या तळ्यामधला तो मोठा हुसेन सागर तलाव आहे हैदराबादला, तुम्ही जाऊन बघू शकता. तिकडली सुद्धा मूर्ती जाऊन बघितली आणि त्या टाईपचं सर्व ह्या स्तूपावर सर्व बनवायचं हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे म्हणून सर्व प्रयत्न आम्ही केलेले आहेत. थोडेसे नंतर कमी पडलो. हा भाग वेगळा. ही जी डाव्या बाजूला तिकडे तुम्हाला घर दिसते बघा, कौलारू घर, त्या तिकडे एक पत्र्याची शेड होती आणि त्या शेडमध्ये राजाभाऊंनाही माहिती आहे, त्या पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये पुष्कळ मूर्त्या होत्या ज्या आजूबाजूच्या तळ्यांमध्ये आणि त्याचं उत्खनन केलं त्यावेळेला त्या मिळाल्या होत्या आणि या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. पण तिकडल्या गावकऱ्यांना आणि सगळ्यांना शिक्षण आणि याची माहिती कमी होती, त्याच्यामुळे ह्या संपूर्ण पुतळे सर्व जे मूर्त्या ज्या होत्या त्या मुंबईच्या म्युझियममध्ये आहेत. जर आपण ह्या आमच्या आमदारांना निवडून द्या, अगर निवडून देऊ नका, पण आपण त्याचाही पाठपुरावा करू आणि त्या म्युझियममधल्या मूर्ती आपल्याकडे परत कशा येतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आपण. आणि त्याचप्रमाणे इथे जर पर्यटक स्थळ झालं तर आपण पर्यटकांना राहण्याची सोय वगैरे सुद्धा करता येईल. जागा भरपूर आहे, ही काहीच जागा नाही आहे, सगळं अतिक्रमण झालेलं आहे. पण तसं अतिक्रमण आपण कायदेशीररित्या उठू आणि तिकडे पर्यटकांसाठी जशी भक्त निवास वगैरे असतात त्या टाईपची भक्त निवास करण्याची आपण सोय करूया. इथे पूर्वी जपानमधनं आणि
भिक्खू लोक इकडे यायचे, ते नालासोपारा स्टेशनहून आम्ही पाहिलेलं आहे. नालासोपारा स्टेशनहून ते डफ वाजवत वाजवत इथपर्यंत यायचे. आम्ही फार लहान होतो, डफचा आवाज आला तर आम्ही धावत धावत त्यांना बघायला यायचो आणि ते इकडे येऊन काही काळ राहून परत ते इकडे जायचे. अशा प्रकारे याचं संवर्धन हे योग्यरित्या केलं जाईल. तुम्ही आता ह्या पत्रकामध्ये दिलेल्याच आहेत, त्या सगळ्या मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करूया आणि बरीचशी कामं ही झालेली म्हणजे प्रयत्न केलेले आहेत. राजाभाऊ जाधवांकडे त्याचे पुरावे आहेत आणि जर आपल्याला याचं पूर्ण संवर्धन, मी काही नितीन शेलार तर उदो करत नाही आहे, पण त्याच्यासाठी जे प्रयत्न झाले आहेत त्याची सगळी कागदपत्र ही नितीन शेलारांकडे आहेत. आणि मी आता मागे गेलो होतो त्यांच्या वाडीवर, माझे फार जवळचे मित्र आहेत ते, आम्ही जातो 2-3 महिन्यांनी, तर तिकडे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली या बाबतीमध्ये की असं असं भारतीय संविधानाचं आमच्या जनजागृती अभियानातर्फे असं चाललेलं आहे, तर तुझ्याकडे जी काही कागदपत्र असतील तर ती आम्हाला दे. पण मी म्हटलं मी काही ठराविक लोकांना तुझ्या घरी घेऊन येतो, 1-2-4 तास चर्चा होईल आणि त्यातनं काय प्रयत्न झाले, कसे प्रयत्न झाले, कुठपर्यंत ते आलेले आहेत त्याचा आपण पाठपुरावा करणार आहोत. मी तुमच्याबरोबर आहे आणि हे सर्व उमेदवार हे आपले तुमच्याबरोबर असतील. धन्यवाद. 1 मिनिट. आता आपल्याकडे एक उमेदवार आलेले आहेत, मगाशी त्यांचे प्रतिनिधी येऊन गेलेले आहेत, त्यांनी आपल्याकडे इथे आलेले आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करतोय. राजन नवीन वागचौडे ह्या उमेदवार आहेत, त्यांचं आपण स्वागत करू टाळ्यांच्या गजरात. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. जास्त वेळ घेऊ नका. हॅलो, मला सांगितलं जास्त वेळ घेऊ नये. जय भीम. नमो बुद्धाय. तुम्ही सगळे म्हणताना बुद्धम शरणम गच्छामि असं म्हणतो. याचा अर्थ आहे की तथागताला शरण जाणं. पण मला माहिती नाही आहे मी जो आहे तो तथागताला समर्पित झालेला माणूस. मला तुम्हाला पण ज्या ज्या वेळेला या ठिकाणी असून या परिसरात ज्या ज्या वेळेला अडचणीत आलं, संकटामध्ये आलं, त्यावेळेला आपल्या दलित समाजाला त्या समोर एकच चित्र होतं, राजाभाऊ साहेब. आज तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की आपल्याकडे आपल्या समाजाचे मुरळे साहेब कमिशनर होते. गौतम बुद्धांचा पुतळा सायलरवरनं आला होता, पण तो बसवायचा पुढे बसवायचा कुठे. मुरळे साहेबांनी माझ्या मित्राला सांगितलं पण ते इथले स्थानिक आहे, 50 लाख रुपये खर्च झाला तरी चालेल, पण मला 2 गुंठे जागा द्या. हळूहळू गावातल्या लोकांकडे प्रश्न माझ्याकडे आला. इकडे एक मिटिंग झाली.
त्यावेळेला सीएसहून निवृत्त न्यायमूर्ती. पण काय झालंय आपल्या लोकांना माहिती नाही. कोण राजा झालो, जागा नेली कुठं असू नये हे असेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला माझी पुस्तकं आली. त्याच्या 21 नंबरच्या पानावर 21, 22, 23, 24 4 नंबरच्या पानावर ही सगळी हिस्ट्री लिहिलेली आहे. कलेक्टर 3 वेळा आले, रत्नाकर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे चीफ 2 वेळा आले. सायबरवरनं देशासन करून तिथं त्या राजाची राजकन्या आली या उद्घाटनाला. आणि पहिल्या मीटिंगमध्ये मला विचारलं, पहिल्या मीटिंग ऐका सगळ्यांनी, पहिल्या मीटिंगमध्ये मला विचारलं, राजा भाऊ तुमचा पैशाचा जो काय व्यवहार असेल तो तुम्ही किशोर मुरडे यांच्याशी करा असं मला सूर साहेबांनी सांगितलं. सूर साहेब, गायकवाड साहेब, गायकवाड साहेबांचे सानू जे लग्नाचे सेक्रेटरी आहेत, डॉक्टर कदम, त्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं. म्हणलं तुम्हाला इतिहास सांगतो. वेळ नाही तेवढा, वेळ नाही साहेब. दुसरे पण पक्षातले आहेत, वेळ नाही. कोण आहे? रागावू नका, रागावू नका. रागवण्यासारखं नाही हे आपल्याकडे रागावू नका. ही माझी उमेद आहे. आम्ही तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो की त्या वेळेला मी सांगितलं की मी ही काय तुम्हाला 2 गुंठे जागा देतो, ही मेहरबानी करून ती जागा माझी नाही आहे. 2,500 वर्षापासून ही जागा या तथागतांची आहे. त्याला मी माझं सौभाग्य आहे तर मी त्याला त्यांची जागा परत करतो. असा प्रश्न असा आहे की आपल्याला बघा, त्यांनी घोषणा दिली बाबासाहेब आंबेडकरांनी. अहो आयुष्य घातलं, आयुष्य घातलं या माणसाने. आणि आम्ही त्याने एक केस आहोत, एक केस असो. तुमचा कार्यक्रम आहे, तुमची मर्जी. पण आपण जेव्हा मी तुम्हाला एक शब्द देतो आणि सांगतो, हा राजा जाधव जर लाला सोपारा राहत असताना, लाला सोपारा आता तर तुम्हाला भगवान गौतम बुद्धाची शपथ घेऊन सांगतो, कोणाची म्याय नक्की व्हायली त्या संविधानाच्या फाशीला हात लावाय. आपण यांनी त्याला हात लावला ना, त्यांचा फोडेगाव करून टाकतात, हात टाकून अजूनही एकजूट ठेवा. अशाही परिस्थितीत मी तुमच्या संपूर्ण बरोबर आहे. जय हिंद, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. आभारी आहोत. राजाभाऊंची ती कळकळ आहे आणि त्यांनी जे सर्व प्रयत्न इथे केलेले आहेत ते त्यांच्या स्वखर्चाने केलेले आहेत. आज त्यांना ते पुष्कळ बोलावं असं वाटतं. ही गोष्ट सत्य आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, उमेदवारांना फिरायचं आहे. आज रविवार आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण आटोपतं घेतोय. राजाभाऊंनी काय राग मानू नये त्याबद्दल. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथे आलेलो आहोत, सकाळी 8 वाजल्यापासून. त्यामुळे आपण पण समजू शकतो 7 वाजल्यापासून आम्ही इथे आलो.
तुमचे उमेदवार पण दुसरीकडे प्रचार करायचा आहे. तर मी सगळ्यांचे तुमचे धन्यवाद मानतो. राजाभाऊ जाधवांना माझी एक विनंती आहे की आपण परत कधीतरी येऊन आम्हाला इतिहास सांगावा, कारण आम्ही तुमच्यासाठी आम्ही कधीही यायला तयार आहोत. कारण तुम्ही आमचे आहात आणि आज उमेदवार आल्यामुळे आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. तर मी ह्या पक्षातले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण पंचशीलाकडून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. एम के कांबळे सर्वांच्या हां वतीने आपण दादांचं दादांचं आपण स्वागत करत आहोत. एम के कांबळे नाही, तुम्ही त्यांना पंचशील द्या. आपण ह्या सर्व उमेदवारांसाठी आपण आशीर्वाद गाथा घेऊ. त्यांचं मंगल हो, त्यांना यश येऊ यासाठी. आणि दादा जे प्रयत्न करत आहेत, त्यांनी खूप सारा आपल्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या बुद्ध स्तूपासाठी आणि धम्मासाठी. खूप दादांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आपण त्यांना मंगल इच्छेसाठी आपण सकाळी आणि परत कधी एखादा आपला मोठा कार्यक्रम होईल तर निश्चित दादांना बोलून इथे त्यांचं 1 तासाचं व्याख्यान आम्ही ऐकणार आहोत. एक मागणी आहे ना तुमची, हा, ती मान्य झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये आहे, तसं आपल्याला काढायचे आहे. नक्की. 1996 साली आम्ही नितीन गडकरीला भेटायला गेलो होतो या उड्डाणपुलाच्या संदर्भात. आणि सम्राट अशोकाचं नाव द्या तेव्हा, आणि दैनिक सामनाला बातमी आहे या उड्डाणपुलाची. आणि नुसती 30 एकर जागा, 30 एकर जागा 4 नंबरचा रस्त्याला मिळाला त्याच्या डाव्या बाजूला दिसतो. ही आपल्याला गायकवाड साहेबांनी दिलेली आहे. तुमच्या माहिती आपण सर्वांना यश येऊ. दीदी, आपको भी खूप सारी मंगल कामना हम देते हैं और सारे जितने उम्मीदवार हैं आपको सब खूब सारी मंगल कामना. आपके लिए हम आशीर्वाद गाथा लेते हैं. हम सवेरे 7 बजे से 8 हमारा एक प्रेयर का कार्यक्रम था. खूब सारे लोग आए और आपको खूब सारा मंगल हो, आपकी इच्छाएं पूरी हो, इसलिए हम एक गाथा लेते हैं. आपका मंगल होने के लिए, आपको दुआ मिलने के लिए हम गाथा लेते हैं. और दादा या पुढे सर्वांनी हात जोडायचा आहे. आपण सर्वांसाठी एक मंगल गाथा घेऊया. त्यांचं मंगल हो, त्यांना यश येऊ. भवतु सर्वमंगलं रखन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रखन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रखन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोति भवन्तु ते. इचितं पतितं तुयं क्षिपमेव समीचतु सर्वे परन्तु चित्तसङ्गमा छन्दोपणो रसोयतम्. आरोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्ति विनाते समीचतु. विनाते समीचतु. विनाते समीचतु. तुम्हा सर्वांना पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.